नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सातबारा जिवंत करण्याचा मोहिमेस प्रारंभ झाला आहे. याच्यामध्ये जे मयत व्यक्ती असतील, ज्यांचे जे वारस असतील, त्यांचे नावे हे उतारावर लावण्याचं काम हे 1 एप्रिलपासून चालू होणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1.5 महिने हा कार्यकाल चालू राहणार आहे. बऱ्याच टायमाला जे मयत व्यक्ती आहेत त्यांचे डॉक्युमेंट करत असताना जसे की पीक कर्ज घेणं, शासनाचं विविध अनुदान येणं, याच्यामध्ये बरेच कागदपत्रांची अपूर्तता या मयत व्यक्तीच्या नावे कागदपत्र करत असताना प्रॉब्लेम यायचा. तर शासनाच्या मोहिमेअंतर्गत जे मयत व्यक्ती असतील त्यांचे नाव कमी करून त्यांचे वारसाचे नाव हे उतार्यावर लावण्यात येणार आहे. तरी पुढील प्रक्रिया आपण पाहू. जिवंत सातबारा मोहीम. सातबारा उतार्यावरील मयतांची नावे कमी होणार आणि वारसांचे नाव येणार. 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून नाव प्रविष्ट प्रकरण सोडून गावनिहाय खातेदारांची यादी तयार करतील व 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्यप्रतिज्ञालेख किंवा स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील किंवा सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नाव, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे सादर करायची आहेत. ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी स्थानिक स्वराज्य चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यामार्फत वारस ठराव इत्यादी फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहे. 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाठ्यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत. या ई प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करायचा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळाधिकारी संबंधीचा वारस फेरफार निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा उतार्यावर दुरुस्ती करणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाहीत. तहसीलदारापासून विभागीय आयुक्तापर्यंत या योजनेचे सर्व स्तरावर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. तरी मित्रांनो, ज्या व्यक्तींचे आईवडील मयत असतील त्या व्यक्तींनी तलाठी कार्याशी संपर्क साधून जिवंत उतारा करण्याबाबतची मोहीममध्ये हा सहभाग नोंदवून घ्यायचा आहे व याची जी माहिती आहे ती तलाठ्याजवळ त्या सभासदाने पोचवली पाहिजे. त्याच्यानंतरनं तलाठी, मंडळ अधिकारी हे ई हक्क प्रणालीवर त्यांची दुरुस्ती, त्यांची वारस नोंद हे करतील. तरी चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. आणि जर काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. आमची टीम आपल्याला लवकरात लवकर संपर्क साधून आपलं शंकाचं निरासन करेल. धन्यवाद.